नमस्कार. सगळ्यांचं आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये स्वागत. पहिल्या दिवशी आपण उद्योजकता ह्या विषयावरती आणि बिझनेस आयडिया कशा शोधायच्या किंवा कशा असू शकतात याच्यावरती बरंच काम केलेलं होतं. तुम्ही असाइनमेंट्स पण पूर्ण केल्या असतील. त्यानंतर आपण एक व्हर्चुअल फॅक्टरी टूर आपण केली. जर आपल्यापैकी चुकून जर कोणी काही कारणास्तव जर मिस केली असेल, तर रेकॉर्डेड व्हिडिओ नक्की बघा. आपल्या ग्रुपला त्याची लिंक आपण शेअर केलेली आहे. कारण तो एक अत्यंत महत्त्वाचा एक्सपिरियन्स होता आणि ज्याच्यामध्ये यशस्वी उद्योजक अ, आपल्यासोबत आले होते. त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला आणि बऱ्याचशा टिप्स त्यांनी आपल्याला दिल्या होत्या. आणि आज आपला तिसरा दिवस आहे. याच्यामध्ये महत्त्वाचे काही 4 परत प्रश्न पडतात. एक फॅकल्टी म्हणून एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल कॉलेजमध्ये चालवताना किंवा ती प्रमोट करताना आणि खास करून उद्योजक ओळखायचे कसे? सगळेच काही उद्योजक होऊ शकत नाहीत. अशा अनेक टॉपिकवरती आज आपल्याला बोलायचं आहे. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की तुमच्या मागणीनुसार आपण आपलं शेड्यूल बदललंय आणि लगोपाठ 4 तासामध्ये 4.5 तासामध्ये सेशन्स कसे कंप्लीट होतील याचं आपण प्लॅनिंग केलंय. ज्याच्यामध्ये 12 ते 12:30 30 मिनिट ब्रेक असणार आहे. त्याच्यामध्ये आपण पटकन क्विक स्नॅक्स किंवा लंच करू शकतो. आणि आज आपण मग सुरुवात करतोय व्यंकटेश सरांनी. अ, याच्यामध्ये मी व्यंकटेश सरांना विनंती करतो, की सर तुम्ही सेशन सुरू करावं आणि सरांची खासियत तुम्हाला सगळ्यांना कळालीच असेल, की सर आपल्याला जास्त बोलायला लावतात. त्यामुळे माईक चालू ठेवा, बंद ठेवायची गरज नाहीये. व्यंकटेश सर. मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. म्हणजे माईक चालू आहे. सर गुड मॉर्निंग अर्चना. गुड मॉर्निंग चिन्मय तिवारी जी. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग डॉक्टर जामदार. 3 आवाज झाले. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग शुभांगी कुलकर्णी जी. थँक्यू. मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग अमोल सर. एक्सलंट. सो वंडरफुल मॉर्निंग. आणि आज आमचं मॉर्निंग अजून थोडं चांगलं झालं विथ अवर ग्रँड डॉटर ऑल्सो कमिंग होम. सो काय आमची एनर्जी थोडीशी पटकन वाढते. सो आजचं सेशन आहे समथिंग रिलेटेड टू जे आता सचिन सर. त्या प्रत्येक जण उद्योजक शकत नाही. खरं नाही पण आहे. दोन्ही आहे. दोन्ही बाजू आहेत याला. जो बनना चाहता है वो बन जाता है, जो नहीं बनना चाहता वो नहीं बनता है. जो नहीं बनता है वो क्यों नहीं बनता है वो भी आज समझ आ जाएगा. जो बनता है वो क्यों बन जाता है वो भी समझ आ जाएगा. सो बेसिकली आपण जे गोष्ट करतोय जे सेशनवर लिहिलेलं आहे, वी आर टॉकिंग इन टर्म्स ऑफ व्हॉट. लेट्स अंडरस्टँड फ्रॉम यू. उद्योजक कसे ओळखावे? ओके. उद्योजक कसे ओळखावे. ओके. एनिथिंग एल्स? जो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन एंटरप्रेनर. कम बॅक अगेन चिन्मय सर. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन एंटरप्रेनर. कैरेक्टरिस्टिक्स ऑफ एन एंटरप्रेन्योर. ओके, वेरी गुड. ओके. जो बन जाता है वो क्यों बन जाता है, जो नहीं बनता है वो क्यों नहीं बनता है. याचा काय क्लू येतो का? येस, 2 वर्ड्स आले. व्हेरी गुड. Sir, willingness to be entrepreneur. Willingness to be an entrepreneur. Yes. Okay. Okay. Wonderful. So we, in short, call that as simple word qualities. म्हणजे मराठीत आपण म्हणतो गुण. हिंदीमध्ये पण आपण म्हणतो गुण. ऐकलंय ना सगळ्यांनी हे वर्ड? Yes, sir. क्वालिटीज एव्हरीवन नोज. कोण सांगू शकेल व्हॉट इज क्वालिटी देन? Skills. Okay. I have made a note of that. Patience. Patience is a quality. Okay. Anything else? Decision making power. Okay. Decision making power. Okay. So good. So क्रिएटिव्हिटी. creativity. Very good. क्या बात है. So good. So आपण Initiative. instinct. Okay. तर चालेल. आपण परत ॲज युजल एक, कारण आपण जे हे सेशन घेतोय दिस इज तुम्हाला ऑलमोस्ट सगळे गोष्टी माहिती आहेत. हाऊ टू पुट इन द क्लासरूम वेअर द ग्रासरूट लेवल पार्टिसिपेंट्स आर देअर. त्या दृष्टीने हा सेशन आहे. बिकॉज फॅकल्टी डेव्हलपमेंट और कॅपॅसिटी बिल्डिंग. सो आपण त्या दृष्टीने बघूया. देअर कॅन बी व्हेरियस वेज ऑफ प्रेझेंटिंग दिस पर्टिक्युलर सेशन. वन ऑफ द सेशन, वन वे ऑफ डुईंग द सेशन आता आम्ही प्रेझेंट करतो. त्यानंतर लास्ट 15 मिनिट्स I would like to know from you how you would like to go about presenting the same session. So एक 3-4 लोकांना मी थोडासा चान्स देईन just to make a small presentation. So let's start with one way of presenting this session.
सो मी तुम्हाला एक छोटासा पॉवर पॉइंट दाखवतो, त्याच्यावरनं क्वेश्चन आन्सर्स करीन. दॅट इज माय हॅबिट. आणि मग बघूया आपण कसं पुढे जाऊ शकतो. हा पॉवर पॉइंट दिसतोय सगळ्यांना? Yes, sir. ओके, गुड. सो लेट्स स्टार्ट विथ दिस पॉवर पॉइंट. Yes. येस येस येस. मला प्रत्येकाचा रिस्पॉन्स आला तर बरं वाटेल, म्हणजे ऑल आर ऍक्च्युली लुकिंग एट दिस स्लाइड, बिकॉज दिस इज फॉर एव्हरी वन. इट इज नॉट लाईक ए क्लासरूम वेअर एकाला कळलं त्यामुळे इट इज डीम्ड की प्रत्येकाला समजलं. Yes, sir. सो आय वॉन्ट ए रिस्पॉन्स फ्रॉम ऍटलीस्ट 20 आहेत ते 10 लोकांचा रिस्पॉन्स आला तर आय विल बी व्हेरी हॅपी. दॅट मीन्स द क्लासरूम इज गोइंग करेक्टली, इज गोइंग करेक्टली. या, ओके. सो most of the brands mentioned there are known to you? येस सर येस. Yes. Yes, sir. Yes. Very good. Yes. So you all can unmute yourself and let's take one brand. Let's take the first brand, Bajaj. काय काय तुम्हाला लक्षात येतं, त्यांचे काय काय products, companies लक्षात येतं? Please start talking. Motor, Mainly motor vehicles vehicles. and household things, Okay. household appliances. Household products, then auto motors, and now they are into finance also. Bajaj Very Finance. Bajaj Finance, yes. Anything Yes. else? Cosmetics. अजून ते cosmetics मध्ये नाही. I think they were the pioneers of some product. I forgot. They are also into insurance, I guess. Yes, correct. They're in electricals also. Okay, electrical Electrical okay, equipments. appliances. Yes. Bajaj fan, Bajaj tube light, Bajaj Very good. electricals. Yes, good. I think they are into consumer products also nowadays, FMCG sector. I'm not very sure, but I think so. Not yet. Not yet. Not yet. Okay. Yeah. And what about oil and all that? Bajaj almond oil and all? Yeah, it's a They're in different cosmetics. group altogether. Okay. But Oil. they are distantly total oil. related. Distantly related, but not belongs to this group. Okay. 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 They are also very big into education. Okay. Any name you can recollect? They are having an engineering college somewhere near to Varda. Okay. Varda is completely dominated by Bajaj only. Jamnalal Bajaj Institute. Jamnalal Bajaj, Supriya. Very good. Excellent, Supriya ji. बहुत बढ़िया. Bajaj Hospital. Okay, yes. Hospital. Yeah. Okay, so let's move to the next one. I think very famous one, Tata. Let's see. Softwares. TCS. 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 Very good. Mainly into automobiles. Automobile. Steel. Yeah, I think Insurances. Tata Finance. Yes. They're in TT business. Yes. Tata Steel Airlines. Tata Okay, Tata Airlines is known as Consumer goods and services. Air Asia, FMCG. okay, Tata Airline is known as what? Vistara. Air Asia. Vistara. Very good. Okay. Okay. mutual Now fund, I wa- Tata Mutual Fund. Tata Mutual Fund. Now I want to know, most of the books that you took, it has Tata affixed to its name or prefixed to its name. Now I want to know some businesses where Tata's name is not there, but it's a Tata product. Tata Consultancy Services. Tanishq. Tata आलं त्यात नाव. Tanishq. Tanishq. Very good. Or Taj Residency all hotels. Taj the hotel. Very good. Very good. अजून 2-3 नाव बघूया. I think Britannica also belongs to Tata. Sorry. Britannica. TCS 4 वेळा रिपीट झालं. Either we are not listening. Elco. Britannica. Britannica Group. टाटा नाव नाहीये असं प्रोडक्ट सांगा मला, ज्याला जसं आता त्यांनी ताजमहल हॉटेल म्हटलं तसं. त्याच्यामध्ये So Britannica is also belonging to Tata, right? नो. Titan. I think Tata Tea is also there. Tata Tea. Yes, Tata Tea. It is known as more famous as Salt. I think also. Yes. पण माझा प्रश्न वेगळा आहे थोडा. Starbucks. Starbucks. Very good.
Very good. That's wonderful. There is one more Sonata. Sorry. Sonata watch company. Sonata watch. Very good. Excellent. Excellent. They have an air conditioner also. Voltas. Voltas. Good one, Amol sir. Very good. Voltas. Starbucks. Starbucks. आत्ताच कोणीतरी सांगितलं Starbucks. I think we have to keep our ear open. We should be listening what others are saying so that we don't repeat. TCS 7 वेळा repeat झाला आतापर्यंत. They have big malls. Name of the mall? Chroma. Yeah. One, yes. One more. That is totally electronics and electricals. Very Then good. what? Aquaguard. Huh? Aquaguards. नाही. Aquaguard एकेकाळी त्यांचा होता, आता नाही. It belongs to Forbes. Sir, Tata Salt. Tata? Salt. नमक. हा, झालं ते बाळा. आता ग्रेन्स मध्ये पण आलेले आहेत ते ग्रोसरी मध्ये. हा, ग्रेन्स मध्ये आलं. ओके. त्यांचे 2 अजून मॉल आहेत मोठे. हा. क्रोमा नाही. नाव घेतलं कोणीतरी. तेच म्हणते तुम्ही लोक ऐकत नाही आहात. यू आर नॉट पेइंग अटेन्शन टू व्हॉट अदर्स आर सेइंग. दुसऱ्या मॉल मध्ये ग्रोसरी आणि सगळं मिळतं. स्टार बाजार. स्टार बाजार. व्हेरी गुड. Very good. अँड व्हॉट अबाउट द फॅशन मॉल? त्याचं नाव लेडीज लोकांनी सांगायला पाहिजे. लेट्स सी. वेस्ट साइड. West side. Wonderful. Very good. Very good. So Tata is into every industry. Tanix म्हण. Tanishq झालं already. Tanishq झालं. Okay. So let's move to the next one. बजाजचा खाली काहीतरी दिसतंय. काय आहे? सेवा उद्योग. लिज्जत पापड. ससा डिटर्जंट. अरे वा, क्या बात आहे. व्हेरी गुड. एक्सलेंट. अजून काही नवीन सुरू झालंय का त्यांचा? निर्मा. नाही, निर्मा त्यांचा नाही, ससा त्यांचा आहे. खातो आपण. लोणचं. Yes, so now they are into spices and लोणचे pickles also. आणि हे लोणचं कशा बरोबर? व्हेरियस म्हणजे आपलं जेव्हा आपल्याला म्हणजे जेवण करताना भाजी असते तेव्हा भाजी. हा. भाजी लोणचं खातो. तो कशा बरोबर खातो? I think they are in khakra and gehu atta also. Gehu atta, Yes, right. very They good, are into very gehu atta. Atta also big way. Very good. So चला, त्याचा बाजूचा घेऊया. टाटाचा खाली. You heard this name? या महिंद्रा. Yes. Let's see Mahindra काय आठवतो तुम्हाला? Vehicles. Automobiles. Automobile. Yes. Next. Finance. Mahindra Softwares. महिंद्रा ट्रॅक्टर. Finance. Mahindra Agro, right? महिंद्रा सिमेंट. Mahindra Software. महिंद्राचं सिमेंट नाहीये अजून. Mahindra Finance. महिंद्रा फायनान्स. Software. हा? Software. Tech Mahindra. सॉफ्टवेअर ना, टेक महिंद्रा सॉफ्टवेअर, राईट. महिंद्रा पंप. आयडिया. हा. Kotak Mahindra. कोटक महिंद्रा बँक. व्हेरी गुड. त्यांचे खूप छान रिसॉर्ट्स पण आहेत. Club Mahindra. क्लब महिंद्रा. व्हेरी गुड. ओके. छोटे मुलांना ट्रॅक्टर. झालं. त्यांचे छोटे मुलांसाठी पण एक छान प्रोडक्ट आहे. बच्चू लोकांसाठी अप टू द एज ऑफ 8. फर्स्ट क्राय. नाही, दुसरं अजून काही. प्रत्येक मॉल मध्ये तुम्हाला तो शॉप दिसेल. मॉम अँड मी. वंडरफुल. व्हेरी गुड. मॉम अँड मी. ओके. Electrical vehicle also. First cry. या ऑटोमोबाईल म्हटलं की दॅट कव्हर्स ऑल व्हेकल्स. व्हेरी गुड. ओके. त्यांचे व्हेकलचं कुठच्या तरी एक व्हेकलचं नाव माहिती आहे का? Xylo. महिंद्रा थार. व्हेरी गुड. महिंद्रा बोलेरो. बोलेरो. ट्रॅक्टर
ट्रॅक्टर झाले. व्हेरी गुड. स्कॉर्पिओ. स्कॉर्पिओ. हा, टू व्हीलर पण आहे. काय नाव आहे त्या टू व्हीलरचं? जावा. जावा आता ते एंटर करतायत. हा, करेक्ट. व्हेरी गुड. वंडरफुल. चलिए नेक्स्ट पे मूव होते हैं. टाटाच्या शेजारी जे राईट साइडला आहे टाटाच्या भारती. एअरटेल ग्रुप. व्हेरी गुड. भारती एक्सा. व्हेरी गुड. भारती वॉलमार्ट. हा, भारती वॉलमार्ट बट अनफॉर्च्युनेटली त्यांचं डील क्रॅक झालं. म्हणजे आता क्रॅक झालं. बरोबर आहे. बट गुड नॉलेज सर. शंतनू सर, व्हेरी गुड. येस, वॉलमार्ट had they succeeded they would have become very big. Very true. I do agree. Yes, very good sir. Yeah, okay. I had a wonderful opportunity of spending lot of time with आम्ही बरोबर क्रिकेट खेळलो. जेव्हा जेव्हा ते बॅटिंग करायचे मी फिल्डिंग करायचो. त्यांचा कॅच आला की मुद्दामून सोडायचो. Yeah, so that he can score a century and feel happy. Anyway, so next जाऊया आपण भारतीवरना. त्याचा भारतीचा खाली नाव ऐकलं असेल. न्यूज एजन्सी. न्यूज एजन्सी. बेनेट अँड कोलमन. बेनेट अँड कोलमन. वंडरफुल, वंडरफुल. व्हेरी गुड. चला, अजून काय आठवतो? टाइम्स ऑफ फिल्मफेअर मॅगझिन. सॉरी, फिल्मफेअर मॅगझिन. फिल्मफेअर मॅगझिन. ओके. फेमिना मॅगझिन. Femina. Wow. The entire product range from Bennett and Coleman actually. Sorry? The entire publishing range from Bennett and Coleman. Yes. हे कुठेतरी काम चालू आहे का पाठी? ते आहेच. त्यांची एक खूप फेमस मॅगझिन असायची विच नाव इज नॉट देअर. त्याचे एडिटर असायचे. त्या मॅगझिनला खूप फेमस करणारे म्हणजे त्यांचं नाव होतं खुशवंत सिंग. ते मॅगझिनचं नाव आठवतो का कोणाला? हा, म्हणजे ते म्हणजे त्या वेळेला इट हॅज द हायेस्ट सर्क्युलेशन इन इंडिया. रिलेटेड टू द पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स रिलेटेड सगळं असायचं त्यात. इट मिक्स ऑफ एव्हरीथिंग. दर आठवड्याला सोमवारी तो पब्लिश. हा, वीकली व्हायचं. हा, करेक्ट. आठवतं काय? हा, वीकली. ट्राय नानाजी, गुड ट्राय. या. Anyway, it used to be called Illustrated Weekly. Yeah. Yes, IW. Weekly Right. Illustrated. Yes, very good. अजून काय टाइम्स ऑफ इंडियाचा आठवतं का? You all, I think most of you are from college. India Today magazine is one of the. नाही, इंडिया टुडे त्यांचा नाही सर. ते लिव्हिंग Times of मीडियाचा आहे. India. एक 7-8 वर्षापूर्वी, ऑलमोस्ट 10 वर्षापूर्वी त्यांनी लीड इंडिया नावाची कॅम्पेन केली होती. ओके. सो भारतातलं नवीन उदयोन्मुख राजकीय माणूस किंवा इन्फ्लुएन्सर असं म्हणतात. इन्फ्लुएन्सर हा शब्द जास्त योग्य आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. व्हेरी गुड. त्यामधून रणजित गाडगीळ आणि असीम सरोदे हे दोघं जण फायनलिस्ट होते, आय गेस. सुपर्ब शंतनू. Yeah. लेट्स आय सॅल्यूट यू. व्हेरी गुड. तसंच त्यांनी ते भरपूर प्रोजेक्ट करतात. सिम्बॉयसिस असोसिएटेड विथ. नो सर, नो. पण त्यांचं आहे बेनेट युनिव्हर्सिटी. त्यांची जी युनिव्हर्सिटी, इट इज नोन बेनेट टाइम्स युनिव्हर्सिटी. दे हॅव चॅनल्स ऑल्सो. विच चॅनल? टाइम्स नाव. टाइम्स नाव. कोणी फेमस केलं त्या टाइम्स नावला? द वन अँड ओनली अर्नब. गुड वन. He is the talk of the town nowadays. Yes. See, दोन स्वतःचं नाव करू शकतो आपण. या तो बहुत अच्छा काम करो या लालू प्रसाद जैसा काम करो. लालू प्रसाद भी फेमस है, सब जानते हैं उसका नाम. बदनाम ही सही, नाम तो हुआ. यस, नाम तो कम किसी तरह से तो नाम हो रहा है. अर्नब. चाहे अच्छा करो चाहे अपना काय पीपल वॉन्ट्स टू नो म्हटलं की झालं. This is all about paradigm. Yes, correct. We should not get into that. Correct. Okay, so नाही म्हणजे see, it's also part of entrepreneurship. How you reach out to people. How you reach out to people. There are ways and means where your brand becomes very famous.
A So there is person became more famous than the brand, and sometimes he left yeah. that the brand and started his own. Own, That is right. Republic. Now his Republic. entrepreneur journey is actually very inspirational. Very correct. Very correct. Wonderfully said, sir. Yes. So Timesचा खालचा घेऊया आपण. Known name. गोदरेज. Yes. निलेश काका कुठे आहेत का? ऍक्च्युली गोदरेजने एक ट्रेंड सेट केला भारतामध्ये. कुठलंही लोखंडी कपाट म्हणलं की गोदरेजचं कपाटच म्हटलं जातं. सुपर. गोदरेज सोप झेरॉक्स आहे तसं गोदरेजचं कपाट आहे. सोप पण आहे सोप. होम अप्लायन्सेस. कॉस्मेटिक आहे. नंबर 1 सोप. गोदरेज कॉस्मेटिक आहे. गोदरेज प्रॉपर्टीज आहे. Yes, Godrej Properties. Home appliances. Home appliances, yes. लोकांची सुरक्षितता मानसिकता तयार केली गोदरेजने कुलपं आणून आणि नंतर गोदरेज इन्फोटेक. Godrej Infotech. Godrej Furnitures. They have modular furnitures. Modular furniture. काय नावाने आहे ते? आठवत नाही. Sir, Godrej is in many verticals, but right now even they have come up with a system refrigerator which can store vaccine. Yeah. But they were in cold storage all along. Their refrigerator was famous. There was a tagline in those days. Whatever now LIC is using. आज भी कल भी like that. Their refrigerator, they were mainly birds and refrigerator. That was their main product at the time. So cold storage is their strong point. Very good. कुठेतरी खूप आवाज येतो तुमचा आवाज येतो. कोणाकडे तरी जे म्यूट आपला अनम्यूट करतात त्यांच्याकडे येते त्यांनी आता बंद झालं. ओके. गोदरेजचा अजून काय एक प्रोडक्ट असं लॉक्स अँड सिक्युरिटी. येस, लॉक्स अँड सिक्युरिटी. हे जे लॉक्स आहेत काय नावाने ओळखले जातात? नवताल होते का? नवताल. वाह डॉक्टर श्वेता, वेरी गुड. नवताल. वंडरफुल. एक्सलेंट. सो चला, गोदरेज पण सबको मालूम है. सो लेट्स मूव टू सर ॲग्रोवेट. गोदरेज ॲग्रोवेट. येस, ॲग्रोवेट. राईट. ओके. सो आपण लिज्जतचा खाली जे आहे त्याच्यावरती जाऊया. बिर्ला. आदित्य बिर्ला. ओके. लेट्स सी काय काय आठवतो. They have recently sold their the one and only Indian telephonic cellular brand Idea. Vodafone. They have not sold. Merged. In fact, they have acquired Vodafone completely under their umbrella. So it's a VI is now Aditya Birla and Kumar Mangalam's property. Okay. Any more? नावाची एक asset management company. ग्रोसरी चेन आहे. Yes, asset. Yes, more नावाची त्यांची ही होती which they have shut now. पण काही जागी ग्रोसरी चेन आहे. Yeah, correct. Grocery chain. Birla White Cement. White Cement. Ultratech is also there. Ultratech, yes. Ultratech Cement, which is the largest selling cement. Yes. They are, I think, into fashion also. Peter England, Van Heusen, Alan Solly, Louis Philippe, I think. Okay, very good. Yes. Birla Insurance is also there. Insurance. Yes, Birla Insurance, known as काय नावाने ओळखलं जातं ते? आठवत नाही आता. Birla Sun Life. Birla Sun Life. Very good. They are also into chemicals, I guess. Yes, absolutely. And Hindalco is also now. Yes, theirs. Hindalco is theirs. And Grasim is also from Aditya Birla. Yes, Grasim is also Aditya Birla Group. त्यांचे engineering, famous engineering college. BITS. Pilani. Very good. Excellent friends. Very good. Great going. But you will not get the same kind of response in your class. So exercise one more quality of entrepreneur which came as patience. As a teacher, we need to exercise patience and wait for the students to come up with the names. Because finally आपण काय म्हणतो की ते entrepreneur होणार आहेत. So they have to give their mind. Okay, let's move to the one and famous
Reliance. Reliance Industries. I think all, all verticals. Reliance Jio, Reliance Communications. All these. And chemicals, energy solutions. Reliance Natural Gas. Yes. Yes. ते स्वतः तयार The करतात ते. logo denotes, Reliance the logo denotes it is Mukesh Ambani's group. So Reliance Smart. Reliance Communication. Yes, yes. Reliance. Reliance म्हटलं की ऑलमोस्ट सगळे आले आणि प्रत्येकाला रिलायन्स बद्दल चांगलं माहिती आहे. व्हेरी गुड. सो लेट्स मूव टू द लास्ट वन. विप्रो. IT solutions. विप्रो म्हणजे सॉफ्टवेअर कंपनी. IT solution. Yes, IT IT solution. They are into household things also. Correct. Very good. Even FMCG. FMCG, right? Cosmetics. Again, they are in the 3D printing also. 3D printing. Sorry? 3D printing. 3D printing. Okay. PPOs. Okay. संतूर साबण त्यांचा फेमस आहे. Yes, cosmetics. काय आठवतं का ऍडव्हर्टाइजमेंट त्यांची संतूर साबूनची? We just know people get Santur confused moms. between mama and daughter. करेक्ट. व्हेरी गुड. एक्सलेंट. आणि विप्रोचं तूप पण येतं, पण डालडावालं वनस्पती तूप. आधी होतं. Because that was their starting of business. Wipro started as a Vanaspati wale only, and from there they moved into IT, and now they are the 4th largest organization in India as far as IT is concerned. Aziz Premji Foundation. Infrastructure. Foundation. Very Infrastructure engineering. Okay, very correct. Okay. So ठीक है. There is earth moving equipment manufacturing. Correct. Infrastructure, earth moving. So I think you know all these brands. So now I am moving to the next slide, which talks about the same thing we just said. Reliance petrol pump almost maximum बंद झाले, but they still exist. Shall we go to the next slide? मधला फोटो आठवतो का सगळ्यांना? 3 ब्युटीजचा. बिर्ला. हे कोण आहेत 3 ब्युटीज दाखवलेत? There's newspaper. Sorry? Femina. Thiller, Mrs. Thiller. नाही, they are the recently crowned 2020 ते मिस इंडिया कालच्याच न्यूजपेपर मध्ये टॉप. ते होते. ओके. So I am now moving into the next slide where same brands, their owners or ex-owners, you have to identify. So you have 2 minutes. Let's see. Rahul Bajaj. Number? 1 number Rahul Bajaj. Rahul Bajaj, very Then correct. Ambani. Number 10 is Ajit. Number 10 is Dhirubhai Ambani. Number 10 Dhirubhai. Number 10 सोडून द्या. 10 नंबरीला सोडून द्यायचं. बाकीच्या ओळखा. Arun Godrej, second number. Adi Godrej, second number. Very good, very good. Azim Premji, number 3. Yes, हे झालं. 6 नंबर मित्तल. Yes, कोण मित्तल? Lakshmi Mittal. एअरटेल वाला. नाही, लक्ष्मी मित्तल इज अ स्टील बॅरल. 6 नंबरचा एअरटेल वाला मित्तल. काय नाव काय त्याचं? मी घेतलं पण नाव त्यांचं. म्हणाल त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळलोय, कॅच सोडलं. सुनील मित्तल सर. वेरी गुड, एक्सलेंट. चलिए 1 2 3 6 हो गया और 10 हो गया. 4 5 7 8 9 बाकी है. 5 JRD. 5 JRD. वंडरफुल. 5 JRD. वेरी गुड. 4 7 8 8 Mr. Birla. मिस्टर बिर्ला. पण कोण बिर्ला? आदित्य विक्रम. आदित्य विक्रम बिरला. वंडरफुल, वंडरफुल, वेरी गुड. अभी 3 ही रह गए केवल. 4 7 और 9.
लिज्जतचे ओनर आहेत का 4? हो, करेक्ट. त्यांना रिसेंटली आताच त्यांना हा. पद्मश्री मिळालं just आठवडे आधी. जसवंतीबेन काहीतरी ना? व्हेरी गुड, बरोबर, व्हेरी गुड, बरोबर. व्हेरी गुड, एक्सलेंट. पोपट, येस येस पोपट, राईट. जसवंतीबेन पोपट, पोपट, व्हेरी yes. गुड, व्हेरी गुड, एक्सलेंट. 7 आणि 9 काय राहिलं? कुठचं हे राहिलं? कुठचे 2 प्रॉडक्ट राहिले ते जे तुम्ही फर्स्ट स्लाइडवर बघितलेले? 7 and 9. बजाज झाले, गोदरेज झाले, विप्रो झाले, विप्रो झाले. लिज्जत झाले, एअरटेल, आदित्य बिर्ला टाटा झालं, झाले. रिलायन्स झालं, टाटा झालं. सर नारायण मूर्ती. नाही, नाही, त्यांच्यामध्ये नारायण नाहीच मूर्तीचं आहे. मी तिकडे काही लावलंच नव्हतं स्लाइड. महिंद्रा राहिले महिंद्रा हा. राहिले आणि आनंद महिंद्रा आहेत का? 7 नंबर. 7 नंबर कोण? आनंद गोपाल महिंद्रा. नाही, आनंद आत्ता आहेत, पण जे मेन आहेत हे त्यांचे काका, ज्यांनी ऍक्च्युली महिंद्राचे ते चेअरमॅन आहेत, हे ते आहेत. महिंद्रा अँड टाइम्स ऑफ इंडिया राहिलाय. Is it Kailash Mahendra? नाही, तुम्हाला येतोय नाव, पण मला वाटतं थोडस ते मिसमॅच होतोय, पण येतोय तुमच्या डोक्यात एवढं. कैलासचा के जे शब्द आहे ते आहे त्याच्या नावात, हरकत नाही, आपण बघून टाकूया. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड वेअर ऑल द नेम्स आर देअर. इंदुमती जैन, ओके. काही लोक असतात ते लाईन केशव महिंद्रा and Mahindra. केशुबाई महेंद्र. केशव महिंद्रा, केशव खूप फेमस झालेले मध्ये. हे काही अशी गोष्ट घडलेली महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये की लोकांची मागणी होती की यांना अरेस्ट केलं पाहिजे. काही आठवतं का कोणाला? ऐकू आलं मी काय बोललो? येस सर, येस ऐकू आले. हा. Some incidents had happened once upon a time. So there was a group of people who wanted Keshav Mahindra to be arrested and put behind the bar. Was it related to Bhopal gas? Excellent, Yes, excellent. yes. Who's that? Shweta. Very good, excellent. Union Carbide. Union Carbide. Yes. Keshav Mahindra was the chairman of that company. Union Carbide at that time was Mahindra's day. Very good, excellent, excellent, very good. So नाव लिहून घेतली. So माझं एकच या स्लाइड पर्यंत आल्यावर एकच सांगू शकतो, you people can also create a similar slide for when you are taking a class for entrepreneurship with your students. मी या लोकांना टाकलंय. तुम्ही लेटेस्ट कोण जे आहेत, ओवायो ग्रुपचं अग्रवाल, फ्लिपकार्टचे बन्सल्स, यांचा फोटो लावू शकता. सो दॅट व्हॉट इज इम्पॉर्टंट इज ट्रिगरिंग फ्रॉम द पार्टिसिपेंट्स रादर दॅन आपण सांगायचं की हे आहेत, हे मोठे आहेत, हे खूप हे आहेत, तसं आहे, तसं केलं. त्यांची स्टोरी आपोआप त्यांच्याचकडनं येते. सो यू कॅन क्रिएट युअर ओन पॉवर पॉइंट विथ द डिफरंट फोटोग्राफ्स. दिस वॉज जस्ट ए एक्झाम्पल. ओके. So now my next question, why we are showing these photographs of these whom I call legends to you all? For motivation purpose. Excellent, Yes. very good. For inspiration. For Yes. inspiration, motivation, very good. To believe that we can start from zero, because many of these people have started with nothing and they have achieved great heights. Excellent, very good. Very So Quality. okay, quality, they have certain qualities. Milestones in successful in their Yeah, milestone. successful. Yes, Sorry? yes, struggle, sir. Stubborn, Struggle. struggle, okay, struggle. Success stories. Success stories. Success stories, Okay, they are yes. success stories. Okay, very good. They are the idols, so that's why we can imitate them. Right, Yeah. right. Somebody said motivation, somebody said inspiration. They are idols also. Okay. Good, excellent, very good, very good. So now my question is,
So they must be having something very special in them. Famous झाले आणि एवढे successful झाले. Vision. Creativity. Creativity. So you have 5 minutes. List down all that comes to your mind about these people. Ability to take risk. Sir, we couldn't. Hello. हाँ, बोला sir. So can you come again? Yeah. I not hear you. Okay. Confidence. एक मिनिट मी काहीतरी बोलतोय ते. So take 5 minutes. List down all that you feel these people had in them that made them so successful and legends. यांच्यामध्ये असे काय काय तुम्हाला असं वाटतं आहेत ज्याच्यामुळे हे एवढे फेमस झाले आपण लेजेंड्स म्हणतो. So take 5 minutes आणि लिस्ट डाऊन. मग आपण घेऊया प्रत्येकाकडनं. This is sort of an assignment also, which you will, once you have completed, you can upload also into the. Okay, लिहिलत का? हो सर, वाचू का? हा, तुमच्याकडनं 3 येऊ द्या. Okay sir, confidence, business skills, determination, hard work. Okay. बस 3 झाले. दुसऱ्यांना पण चान्स देऊया. सगळ्यांनी ऐकलं असेल ते हे रिपीट करू नका. हा, येस वाचा. हा, बट डोंट रिपीट. Honesty. एक मिनिट, लिसन. Honesty. हॅलो, 1 मिनिट ऐका सर. Honesty. हॅलो, 1 सेकंड. सर 1 मिनिट थांबा ना. मला काहीतरी इन्स्ट्रक्शन्स द्यायचे, त्यानंतर बोला. प्रत्येकाने कान देऊन ऐका. दुसरं कोण सांगतोय तुम्ही सांगाल. रिपीट करू नका आधीच्यांनी सांगितलेले, प्लीज. सो येस प्लीज गो हेड. ऑनेस्टी, Vision. ओके, Courage. 3 झाले. बस स्टॉप. लेट मी. They have an idea. Okay. They have an idea which they can commercialize. Second, they are risk takers. Okay. And third, they have empathy. Very good. Okay, great. Wonderful. Next. और ये के घर से ये बच्चों की आवाज आ रही है, वो म्यूट कर लेंगे तो अच्छा रहेगा. या नेक्स्ट. Leadership. Yeah. Service to society and mankind. Okay, त्याला आपण दुसरा वर्ड काय म्हणतो? Other things are repeated. Okay, fine. Anything else? Leading by example. Okay. लेडीज लोकांचा आवाज नाही आला. ऑल मेन स्पोक, विच इज गुड. Sir, I think. Sorry. Yeah. Sir, I think many of them, rather all of them, were socially responsible. Okay. Then ability to stand and face competition. Okay. Overall positive attitude. Positive attitude. Out of box thinking. Very good. Next. Attitude. ठीक है. Next. Sir, belief in ethics. Honesty कोणीतरी सांगितलं. Okay, putting customer satisfaction as first priority. Okay, these are strategies. Okay, belief in values. This is also strategy. Belief in values. Okay, मान्य ते. Perseverance. Excellent. Capability of rectifying the mistakes. Okay, त्याला दुसरं काही शब्दात मांडता येतो का? Problem solving ability. Sorry? Problem solving ability. Problem solving ability. Very good. Sir, management of people, rather human relations. Okay, empathy कोणतरी म्हणाले. छान एकदम. Leadership. Decision making power. Very good. Adaptability and flexibility. Excellent. Belief in subordinates. Okay, so that is leadership म्हटलं आपण आणि empathy म्हटलं. ते झालं. Very good. पण त्यालाच काय दुसरा शब्द देता येतो का जे तुम्ही बोललात? व्हेरी गुड. त्याला एक दुसरा शब्द तुम्ही रिपीट करा जे बोललात. Belief in subordinates.
बिलीफ इन सबऑर्डिनेट, त्याला दुसरं काय शब्द घेता येईल? Human resource management. सॉरी, Human resource management. ओके, त्यांना Delegation. डेडिकेशन. ओके, त्यांनाच सांगतोय. I want to tell other two, networking and public relations. Okay, so I will comment on all these words, पण त्यांना मी सांगतोय की let's assume you are a boss and you are have a belief in your staff. What exactly Yes. that reflects about you? Delegation of authority. Okay. Delegation, People management skills. okay, Assessment skills, sir. okay. Decentralization. Good, good. त्याला Direction and म्हणतात, हा सॉरी, direction and control. ओके, ते जे मी जे वर्ड वेट करतोय त्याला म्हणतात ओपन माइंडेडनेस. Oh, yes, sir. तेव्हाच आपला बिलीफ जातो स्टाफवर. ओपन Yes, sir. पिऊन नाही, कोणी हे नाही, ऑल कॅन कॉन्ट्रीब्यूट. तो पण काही इनपुट मला देऊ शकतो. असं नाहीये तो पिऊन आहे त्यामुळे तो मला हेल्प करू शकत नाही, मला काही क्लू देऊ शकत नाही, असं नाही. ओपन माइंडेड, देन ओनली द बिलीफ. की आपण जर आपल्या स्टाफवर बिलीफ नाही केलं, वी विल नेव्हर ग्रो. व्हेरी गुड. एनी अदर? तसे सगळे आलेले आहेत. स्टील वेटिंग फॉर 1 or 2 more. एनिवे, आपण पुढे जाऊया. Whatever you all said, well done. This is what we are supposed to be doing in the classroom only. Mind hand synchronization. तुम्ही लिहा, त्यांच्याकडनं घ्या. 3 सगळ्यांना बोलायला द्या, rather than one person listing out everything. So then after that, open it to the class, saying तुम्हाला काय दुसरं आठवतं का? So there will always be lot of vibration in the classroom. तुम्हीच म्हणाले confidence. What you see in this picture? Confidence of a cat. Confidence of a cat. तेवढे एंटी हे बसले आहेत, त्यांच्या समोरून तो जातोय. That is confidence. Somebody said risk taking. Do you think this photograph clearly indicates risk taking? I think no. If you look, he has harness attached to his body. He is safeguarding himself from the fall. So as I don't know whether I mentioned in my first session or not, I had spent and I have spent a lot of time with these greats. जेवढे फोटो दाखवले त्यांच्या प्रत्येकाबरोबर भरपूर वेळ काढलाय मी. I was lucky enough to meet all these people. And I realized they never took any risk. Calculated risk. Calculated risk. There used to be a huge amount of work before taking a business decision. की हे कसं होईल, कसं लोकांपर्यंत पोहोचेल, खरोखरच लोकांना याची गरज आहे का, त्याला काय प्राइसने दिलं पाहिजे सो दॅट पीपल एक्सेप्ट दिस प्रॉडक्ट, कुठच्या पार्टमध्ये याची जास्त गरज आहे, व्हॉट प्रॉब्लेम इट इज सॉल्विंग. सो दे ऑलवेज टूक ए कॅल्क्युलेटेड रिस्क. सो हे जे रिस्क टेकिंग एक भरपूर लोकांच्या डोक्यात आहे ते कुठेतरी करेक्ट नाहीये. इट इज कॅल्क्युलेटेड रिस्क. लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. Why Tatas have so many businesses? Why Birla have so many businesses? Why Reliance have so many businesses? What must be the reason? They did seek the opportunities and They the are current trends. continuously looking out for new opportunities. Who is this man? Harshad, sir. Sorry? Harshad Shrigondekar. नहीं. Come on. Steve Jobs. Steve Jobs. I thought you were asking my name. Sorry. Oh, sorry. अरे कोई बात नहीं. आपका फोटो भी आएगा ऐसे. कभी फोटो आएगा. No problem. होता है. इसको कहते हैं कि कहीं से intuition. Very good. Sir, withstand over loss. Sorry? Withstand over loss. Okay. Yeah, we are coming to that. All about commitment. आणि आत्ताच सांगितलं, withstand the loss, हार ना मानना. आज नुकसान हो गया लेकिन मैं इसको बदल के दिखाऊंगा. हार ना मानना, एक खूप दृढ़ संकल्प
कि यस करने का है तो मैं करूंगा, मैं गलत नहीं हो सकता. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण युजली या कॅटेगरीमध्ये असतो. येस, नो, मे बी, आणि मे बी म्हटल्यानंतर आपण विसरतो त्या गोष्टीला. These people are never into maybe. They are either yes or either no, 24 hours, 365 days of the year. Decision making, which is one of the most important quality of these people. Very important quality. केव्हा no म्हणायचं म्हणतात, केव्हा yes म्हणायचं म्हणतात. आपल्यामध्ये हे लॅकिंग. Yes, sir. Railway tracks. Railway tracks. ओके. सो मी कर्सर मूव्ह करतोय ते तुम्हाला दिसतोय ना? Yes, sir. Yes, yes. हा जो ट्रॅक आहे, हा ट्रॅक बरेच वर्ष याचा उपयोग नाही झालाय. समोरून एक ट्रेन येत असते. युजली या जागेवर ट्रेनचा स्पीड युजली 100 किलोमीटर असतो. ती ट्रेन समोरून येते, अशी येते आणि अशी निघून जाते, अशी येते आणि अशी निघून जाते. दिस इज द प्लेस. 100 किलोमीटर स्पीड कमीत कमी असतो. There are 10 kids playing in this area. There is one kid playing in this area. You are an engine driver. Decision you will take. I'll apply brakes well in advance so that not a single child is what to say. Okay, good, very good, very good. कोण बोलत होता? Sorry. Harshad. Harshad, have you ever driven a car? Sorry. आपने कभी कार चलाई है? Yes. चलाई है? Yes, sir. Yes, sir. ओके. ओके, आप यदि 40 किलोमीटर स्पीड से मोटरसाइकिल चला रहे हैं और आप ब्रेक मारते हैं, कुछ डिस्टेंस कवर करता है कि ऑन द स्पॉट स्टॉप हो जाता है? Maybe around few centimeters if speed is less. नहीं, मैंने कहा 40 किलोमीटर की स्पीड से आप मोटर बाइक पे जा रहे हैं और आपने ब्रेक अप्लाई किया, विल इट डेड स्टॉप देयर ओनली और थोड़ा जाएगा आगे? Yes, few centimeters, let us say. Only few centimeters. Yes, if I apply sudden brakes. Okay. Okay, बाकी लोग क्या जवाब देते हैं? Let's see. हॅलो सर, मी सांगू का? हाँ बोला ना प्लीज. ऍक्च्युली ते रेल्वे ऍज पर त्याच्या ह्याच्या रोडावरनच जाईल. कारण काय तिथे आपण जर एकाला वाचवायला गेलो तर पुढं तो रेल्वेचं जे हे आहे ते युज केलेलं नाही आतापर्यंत कोणीच. तर ट्रेन मध्ये जेवढे बसलेले आहेत त्यांना पण इजा होऊ शकते. एक्झॅक्टली, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आपण कारण फर्स्ट प्रायोरिटी फॉर द रेल्वेला आहे. त्या मुलांना कळायला पाहिजे होतं की आपण तिथे खेळू नये. ऍक्च्युअली ठीक आहे, ते लहान मुलं ते खेळतात आहे, पण त्याच्यातले आतले बसलेले सगळे ज्यांचा जीव फार महत्वाचा आहे, तो आपण युज केलेला नाही 10 वर्ष. व्हेरी करेक्ट सर, व्हेरी करेक्ट, व्हेरी करेक्ट मिस्टर आनंद. येस, एनीबडी एल्स? अजून कोणाला काय ऍड करायचं आहे? म्हणजे डिसिजन घेता येत नाहीये. वी आर इन द कॅटेगरी कॉल्ड मे बी. दिस इज व्हॉट हॅपन्स. सर सध्या जे रूळ दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये ती ट्रेन ही सरळच जाऊ शकते. कुठला लेफ्ट टर्नला तिला स्कोपच नाहीये टेक्निकली. व्हेरी गुड, यू आर डेड राईट अगेन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण तेच आहे, एक चुकीचा निर्णय, ॲज मिस्टर आनंद अशोक म्हणाले, एक चुकीचा निर्णय कॅन जिओपर्डाइज मेनी लाईव्स इन बाय सेव्हिंग जस्ट फॉर दोज 10 किड्स. सो जे सेट पॅटर्न आहे त्याच याच्यावरनं आपल्याला डिसिजन. 100 किलोमीटरचा स्पीड आहे, ब्रेक मारला तर ट्रेन डिरेल पण होऊ शकते. सडन ब्रेक, जशी मोटर बाईकला आपण जेव्हा सडन ब्रेक मारतो 99% ऑफ द टाइम इट्स किड्स, तसं ट्रेन पण डिरेल होऊ शकते. सो देर इज ऑलवेज अ डेंजर ऑफ कॉझिंग मोर डॅमेज while trying to save this 8 or 10 kids. Okay, good. So let's move to the next. हे वर्ड आत्ता आलं नाही, बट सुरुवातीला आलेला पेशन्स. या पिक्चर वरना काही तुम्हाला असेस करता येतो का? They are doing fishing, so fishing needs a great patience. Okay, okay, good.
Very good. Okay. Whenever we will do the business at that time, we should have to keep the patience, because whenever we are new in that, there is very rare chance of whatever our product we have keep it for the sale. Okay. So there is very less chances that it will buy by someone. So Okay. we should have to keep the patience, and afterward it may go in a well manner. Our business will be set. Okay, very good. So there is a famous statement about business related to this word called patience. Business is all about exercising total patience, total commitment, total dedication for 1,000 days. If you have this 1,000 days patience from the day you start your business, first 1,000 days, if you have the total commitment, total determination to continue with this that business, post that 1,000 days, it will take care of you for next 15,000 days. That's what is said. But unfortunately, 1,000 days, the patience कोणाकडे राहत नाही. तिसऱ्या महिन्यात त्यात सगळे विचार करू लागतात आणि ते डामाडोल होऊ लागतात. So what is 1,000 days? How many years? 3 years. 2.7. So 3 वर्ष जर आपण स्वतःचे आपण म्हणतो ना झाडाला पण if you nurture a tree for 3 years properly, then it takes care of you for life. तसंच 15,000 days is how much? Almost 4.5 years. Sorry. Only 4.5 years? No. More. How many? If 1,000 days 45 years, so 15 multiplied by 3, close to 45 years. 1,000 दिवस स्वतःचे जर आपण नीटपणे जे काय व्यवसाय आपण करणार आहोत त्यात नीटपणे लावलं, त्यावेळेला काहीही प्रोक्रॅस्टिनेशन नाही केलं, लेझीनेस नाही दाखवलं, टोटल डेडिकेशननी केलं, पुढचे 45 वर्ष तो व्यवसाय तुमची, तुमच्या फॅमिलीची, तुमची येणाऱ्या पिढीची काळजी घेईल. दॅट इज व्हॉट इज बिझनेस. चलिए नेक्स्ट. लीडरशिप. भरपूर लोक बोलले. What is leadership now? Somebody also said leading by example. Yes, sir. The leader has to be so strong. Here in this field, the leader word is so strong that it is creating actually little bit easier path for others to follow by cutting the Wonderful. air resistance. Superb, sir, superb. Wonderful. Do you know anything about this formation? Anybody? I guess the navigation is depending on the bird who's heading other birds. So त्यांच्यामध्ये असं असतं की that navigator other birds follow that navigator. So he is a leader. Okay. पण हे बर्ड्स एक खूप छान लेसन आम्हाला शिकवतात. दे कव्हर ऑलमोस्ट 20,000 किलोमीटर्स. आणि हा जो लीडरशिप रोल असतो तो चेंज होत असतो. हो. तो मागे जातो, तो थोडा दमला की मागे जातो आणि करतो. मागचे जे 4-5 रो असतात, दे आर ऑलवेज इन ए स्लीप मोड. ते तेव्हा झोप काढतात. ते व्हायब्रेशनमुळे ते त्यांच्या बरोबर उडत असतात. सो दिस इज व्हॉट अ वंडरफुल लेसन फ्रॉम दिस फॉर्मेशन. लीडरशिप. तसंच एक व्यवसायात पण ॲज समबडी सेट लीडर लीड करतो आणि तो एक्झाम्पल सेट करत असेल दॅट ऑर्गनायझेशन ग्रोज. इफ टाटा बिर्लास हॅव ग्रोन थँक्स टू देअर लीडरशिप क्वालिटीज. कोणीतरी विजन सांगितलं. कोण एक्सप्लेन करेल मला व्हॉट एक्झॅक्टली इज दिस विजन? दूरदृष्टी. Looking beyond. Looking beyond. Very good. From business point of view? Yes. Maybe foresee certain things about the opportunities, diversification, and vision also goes along with your mission. So जे दूरदृष्टी ठेवून करतात, प्लॅनिंग स्ट्रॅटेजी करतात, in the long run they become successful. So they give the shape also and they forecast also. Very good.
They are able to forecast since they have vision. Excellent. Very good. Excellent. Very nice. Very nice. हे पण तुम्ही सांगितलं. हार्ड वर्क करावा लागतो ना. Definitely, sir. Yes, sir. Yes, sir. Focus. आत्ताच सांगितलं मी. You have to be committed. You have to be committed. You have to be focused. Whatever we are doing. Unfortunately, आपले बरेच लोकांमध्ये असं आहे की they immediately go into multiple businesses. हे पण करणार, ते पण करणार, ते पण ऍड करणार, हे पण ऍड करणार, मला हे पण करायचं आहे. आणि त्यामुळे कशावरही नीट फोकस करू शकत नाही. आणि ऍट द एंड कुठेतरी त्यांना फेलियर फेस करावा लागतो. फेलियर फेस करावा लागतो. सो वन नीड टू बी टोटली फोकस्ड. कन्सॉलिडेट, मूव ऑन टू द नेक्स्ट वन. कन्सॉलिडेट, मूव ऑन टू द नेक्स्ट. ही एक वंडरफुल क्वालिटी आहे. कोण एक्सप्लेन करू शकेल? त्याला एक कोणीतरी शब्द पण दिला त्यावेळेला. कुठल्याही गोष्टीतले बारकावे शोधता आले पाहिजे, बघता आले पाहिजे, ती दृष्टी पण असायला पाहिजे. जशी दूरदृष्टी असायला पाहिजे तशी बारीक बघण्याची मेटिक्युलसनेस पण असायला पाहिजे. ओके ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. एनीबडी वॉन्ट्स टू ऍड? डिटेलनेस मुळे क्लॅरिटी ऑफ वर्क येते जे करायचं आहे आपल्याला. डिटेलनेस नसेल तर सिक्वेन्सेस नीट नाही लावतात, त्याच्यामध्ये पुढे मागे होऊ शकतं. सुपर सुपर. फार म्हणजे फार बारीक बारीक गोष्टींकडे म्हणजे केंद्रित करणे म्हणजे असं. ओके. म्हणजे लहान लहान म्हणजे ज्या छोट्या छोट्या ज्या असतात त्याच्याकडे. व्हेरी गुड व्हेरी गुड. एक्सलंट. कुठल्याही गोष्टीचे सगळे आस्पेक्ट आणि डायमेन्शन्स बघता आले पाहिजे. करेक्ट. व्हेरी गुड. आमचा एक बॉस होता, त्यानं काही सांगितलं की फर्स्ट ते कम्प्लिटली नेगेटिव्ह लिस्ट आउट करायचे. पहिलेचे सगळे नेगेटिव्ह शोधून काढायचे जे बाकी कुठच्याही टीम मेंबरला दिसायचे नाही. वंडरफुल लिस्ट. ही हॅज अ वंडरफुल आय फॉर डिटेल. देन ही यूज टू मूव्ह इन टू द पॉझिटिव्ह साइड. सेइंग पॉझिटिव्ह सगळ्यांना दिसतोय पण नेगेटिव्ह दिसत नाही. सो आय फॉर डिटेल इज मोर इम्पॉर्टंटली रिस्क फॅक्टर ओळखायला इम्पॉर्टंट है कि ऐसी क्या चीज है विच कैन हिट माय बिजनेस. दैट इज वन ऑफ द वेरी की एरिया आई फॉर डिटेल की आतमध्ये कसा हे करता येतो. हाउ डीप वी कैन गो अँड फाइंड आउट हिडन डिटेल्स. दैट इज दैट आई फॉर डिटेल. वेरी गुड. Devil's advocacy we can say. Yes sir, बिल्कुल. प्रॉब्लम सॉल्विंग. All these businessmen are problem solvers. When we say looking out for opportunity, in the process, they are solving some problem. Top शब्द पण कोणाकडनं तरी आलेलं. Yes, they are the one who take initiatives. Entrepreneurship is all about taking initiative. कदम बढ़ाने आना चाहिए. Somebody said flexible. थोड़ा सा कौन एक्सप्लेन करू शकेल? फ्लेक्सिबल वर्ड. फ्लेक्सिबिलिटी इन टर्म्स ऑफ प्लॅन्स. कारण का तुम्ही रिजिड होऊन चालत नाही आणि sometimes we have to replace material, replace expertise. So flexibility in terms of change. Very good, very good, very good. स्कॅम्पर नावाचा टूल बघितलं, तुम्हाला दाखवलेलं ना सगळ्यांना? हो सर, फर्स्ट सेशन ऑफ. सो फ्लेक्सिबिलिटी मध्ये तो स्कॅम्पर टूल बसतो. सबस्टिट्यूट द पर्सन. फ्लेक्सिबिलिटी पाहिजे ती. येस, प्लॅन 3 प्लॅन असायला पाहिजे. इफ दिस इज नॉट दिस इज नॉट अडॉप्ट टू दिस. फ्लेक्सिबिलिटी. व्हेरी गुड. ओपननेस. लास्ट वर्ड आलेला परसिव्हरन्स. नेव्हर 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 गिव्ह अप. असं का वाटतं का तुम्हाला की टाटाचे सगळे कंपन्या सक्सेसफुली चालतायत? नाही. सम कंपनीज वेंट इनटू लॉसेस. स्टील एवढं छान चालू होतं, सडनली इट वेंट इनटू लॉसेस, अगेन केम आउट. टाटा मोटर्स एवढ्या हायवर होते, सफर्ड लॉसेस, came back again. So I think, yes sir, I think teachers and students can also have a case study that in spite of huge losses, they always protect interest of employees and shareholders.
Yeah, So very good. there Very many good. things to learn from them. Absolutely. Very correct. Very correct. Well said. They are not afraid of failures because when they have taken a calculated risk, they know there can be ups and downs. They have incorporated into their plan. So they know if this happens, there can be a failure. आता कोविड मध्ये एवढे लॉकडाऊन होते म्हणजे सगळे इंडस्ट्रीज बंद व्हायला पाहिजे होते ना, बट दे ऑल रिस्टार्टेड बिकॉज दे ऑल आर मोस्ट ऑफ देम आर विजनरीज. This is one big area. Very few people have this. Azim Premji भरभरून, टाटा ग्रुप भरभरून कम्युनिटीसाठी काहीतरी करायची भावना. हे सगळे इंडस्ट्रियल्स आणि एंटरप्रेन्योर्स करत नव्हते. त्यामुळे गव्हर्नमेंटला एक लॉ आणावा लागलं. त्याच्या खाली त्यांनी CSR इंट्रोड्यूस केलं. यू आर अर्निंग फ्रॉम your own people, some portion must again go back to the same people for the development of the community. So त्याला आपण philanthropy म्हणतो. So हे जे काय आपण दाखवले कडनं शब्द आलेला क्वालिटी आणि काही लोकांनी काही अजून शब्द वापरलेले स्किल. डिफरन्स बिटवीन स्किल अँड क्वालिटी. Quality is the outcome of the skill. Okay, not bad. ह्युमन क्वालिटीज या इनबिल्ट असतात. हा, क्वालिटी इनबिल्ट असतात आणि स्किल Can be achieved. कॅन बी एक्वायर्ड. कॅन बी एक्वायर्ड. क्वालिटी कोणी तुम्हाला शिकवू शकत नाही. कॅन समबडी टीच यू हार्डवर्क? तुम्हाला हार्डवर्क कसं करायचं कोण शिकवू शकतो का? नो नाही. अनलेस युअर बॉडी रिस्पॉन्स. अनलेस युअर बॉडी रिस्पॉन्स. सो क्वालिटी एक अशी गोष्ट आहे जे स्वतःला होन करावी लागते, स्वतःला प्रॅक्टिस करावा लागतो. येस, आपण कोणाकडनं तरी ऐकतो त्याच्यावरनं स्वतःला कोण तुमचा हात धरून ते करून घेऊ शकत नाही. स्किल, येस, यू कॅन एक्वायर. सो समबडी सेड कम्युनिकेशन स्किल. इमिडिएटली स्किल लावलं, दॅट इज नॉट कम्युनिकेशन. आपण शिकतो. ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम वी लर्न. त्याबरोबर जेव्हा एम्पथी जॉईन होते, येस, इट बिकम्स अ वंडरफुल क्वालिटी. सो क्वालिटी आणि स्किलचा डिफरन्स आपल्याला कळतो. मोस्टली टॉकिंग अबाउट क्वालिटीज ऑफ एन एंटरप्रेन्युअर. जे एंटरप्रेन्युअर्स मध्ये असायला हवं असं नाहीये हे सगळेच क्वालिटी असायला हवे, पण असे 5 क्वालिटीज आहेत विच इज हॅव टू बी देअर इन एंटरप्रेन्युअर्स. सो एवढी जेवढी तुम्हाला स्लाइड दाखवले यातले 5 मला सांगा विच यू थिंक इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड नेसेसरी टू बिकम एन एंटरप्रेन्युअर. Having no fear of failure. Sorry? Risk takers. Risk taking, 1. No fear of failure. ठीक है, accepted. Perseverance. Perseverance. Okay. लीडरशिप. ठीक है, देखते हैं. अभी तक 1 सॉलिड आया है, 3 सपोर्टिंग आए हैं. Eye for detailing. 4 सपोर्टिंग आया है. Initiator. ठीक है, 2 हो गए. 2, 4. Vision. Sorry? Vision. Okay. 2, 5. I will say 3, 4. चलिए. This is. हाँ? Yes, Arshad. हा, हॅलो राहुल. हर्षद, तुम्ही काहीतरी सांगत होतात, ऑलमोस्ट करेक्ट होतं ते. No, sir, that was not me. I told vision. अच्छा. Decisiveness. Decisiveness. Okay, yes, decisiveness. That is one of the very important quality. 3 झाले. Flexibility. Flexibility or open minded. हे 5 गोष्टी नसेल तर you can't become entrepreneur. You have to be a decision maker. You must have the ability. जसं supporting one सांगितलं, eye for detail. जेव्हा eye for detail येतो, then you start taking calculated risk. You need that perseverance. जसं मी सांगितलं 1000 days
You need that. You have to be flexible. हे नाही जमलं, let's adopt दुसऱ्याकडनं, open-minded. So these are 5-6 qualities that are very, very essential to become an entrepreneur. According to me, I have seen everyone have all these qualities. आपल्यामध्ये काही क्वालिटीज येतात वरती, काही दबून राहतात, कारण आपल्याला चान्स मिळत नाही त्या क्वालिटीकडे बघायचं. पण अदरवाइज when God has sent us here, He has bundled us with all these qualities. It can be honed. It can be honed. So this session was all about qualities. So now I will stop here, wait for questions, and then my next question is कि क्या आप इस सेशन को किसी दूसरी तरह से भी प्रेजेंट कर सकते हैं क्या? एक मिनिट, मला एक काहीतरी गोष्ट सांगायची आहे. या सगळ्या क्वालिटीज ज्या आपण बघितल्या, एकाच माणसामध्ये या सगळ्या क्वालिटीज असू शकतच नाही. सो तुम्हाला तुमचं एंटरप्राइज किंवा तुम्ही जे काही गोष्टी करणार आहात, पुढे जाणार आहात, कुठची एक क्वालिटी असेल तरी तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि बाकीच्या क्वालिटींसाठी तुम्ही लोकांना आपल्या बरोबर सोबत घेऊन जाऊ शकता, ज्यांच्यामध्ये ही क्वालिटी आहे असं तुम्हाला वाटतं की इज अ गुड प्लॅनर, इज अ गुड डिसिजन मेकर. तुम्ही करताच, पण तरी सुद्धा त्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायला लागतं. सो टू बिकम अन एंटरप्रेन्योर, एवढ्या सगळ्या क्वालिटीज एकामध्ये नसतील, काही ना काहीतरी असतातच आपल्यामध्ये. ज्या आहेत त्यांना घेऊन जायचं पुढे, ज्या नाही आहेत त्याच्यावरती जी धूळ आहे ती काढण्यासाठी हे सेशन आहे. असं काही क्वेश्चन्स असतील ते विचारा, नाही तर माय नेक्स्ट क्वेश्चन यू आर सपोज टू ॲड्रेस. मी हे स्टॉप करतो. Sir, it was a very, crisp, in a short span of time, you made us realize so many aspects. Maybe additional input can be that if we recite some situation and that situation, how that person has solved and which quality comes out of that situation, that can be one of the exercise. Very good, very good. It says आपके नाम के सामने लिखा है accounting in minutes. Yes, sir. I apologize for that, sir. My laptop has some problem. I am Dr. Deepa Sathe Gargir. Oh, thank you, Dr. Deepa. Wonderful. I think yes, that's one more option how you can present a story and then trigger the points from the participants. Wonderful. That's wonderful way. Any other way? So we can take one of the leads in and explain the journey of their enterprising. Correct. And with that, we can just locate and position the attributes or qualities that they are having and mapping with the budding entrepreneurs. Okay, good. Dr. Mr. Amol Karmarkar, thank you. Anybody else wants to suggest some new thoughts? Sir, I have some question for you. As ma'am has also rightly pointed out that one person cannot have all the abilities, and maybe if you do not have that skills or knowledge, you can hire people who have those skill sets. My question to you, sir, that when in the open forum, if we put up certain situations wherein we can work out for plan A and B. So even we as a student, means from the student's phase, we always listen to our parents that you can always have two plans. If plan A doesn't work, you can have plan B. So what is your opinion, sir, upon this? Because we say at the one side that one has to be focused and should not give up attitude. And at the other side, we say that we should be flexible. So is it, and being an opportunist in the enterprise or being an entrepreneur, do you really think that a person should have two plans or multiple plans? Yes, I will go with your last word saying multiple plans. Not only two. Okay, sir. The reason I will tell you. आपण जेव्हा when we make one plan, का आपल्या डोक्यात विचार येत राहत नाहीत का? Don't you think we are continuously in a thinking mode when we are, say, if you are in a business, you will always be in a thinking mode. True, sir. आपण काहीतरी लिहून काढतो, लिहून काढल्यानंतर पण आपल्याला असं वाटतं,
say I have to take a session. I wrote something and took a session, and after session आपल्याला लक्षात येतो काश ये भी बोला होता, काश ये भी बोला होता. मग आपण अजून एक पेपर बनवतो. ते बनल्यानंतर लक्षात येतं अरे ये भी कर सकते थे. सो यू आर सपोज टू हॅव मल्टिपल दिस. तुम्ही एक रस्त्यावर जाताय आणि पुढे जाऊन लक्षात येतो तो रोड बंद आहे. इट इज क्लोज फॉर रिपेअर्स. Right, sir. So don't you think now you need to take another route to reach your destination? Right, sir. Absolutely. Similarly, we need to have plans. If everything is going well as per plan A, very good, because plan is a roadmap. It's a blueprint to success. But suddenly कुठे अडथळे आले, the flexibility is needed. Am I able to adapt immediately, quickly to that? Therefore, that flexibility. Change in government policy. तुम्ही काहीतरी करताय आणि suddenly government policy येते आणि त्यात are you able to immediately adapt to government policies change rather than saying अरे मेलो गेलो रे बाबा. नाही. So that is what is called flexibility. Therefore, plan B, plan C. म्हणून म्हणतो ना आपण 3 प्रकारचे प्लॅन नेहमी कमीत कमी प्रत्येकाने बनवायचे. 1 optimistic plan, 1 very pessimistic plan, 3rd is called realistic plan. तीनही प्लान आपल्याकडे खिशात असायला पाहिजे. सब कुछ ठीक हुआ तो क्या होगा, सब कुछ बिल्कुल गलत हुआ तो क्या होगा, और इन दोनों के बीच का एक प्लान incorporating both situations. ये हुआ तो क्या, so that in each plan you incorporate the mitigating things. इसके लिए मैं कहूंगा 2 प्लान नहीं, मल्टी प्लान हमेशा तैयार रखिए. Right, sir. I have another question, but if the participants have a few things to ask, we'll hold my question, sir. At the end, if you permit, I can. Permitted. We believe in one word called, which we always, whenever we start our session in any institute or anywhere, the first word that we always put on board is called ask. ASK. जितना ज्यादा आप पूछोगे उतना ज्यादा नॉलेज मिलेगा. वी आर लाइक ए शॉप. आप आए हो हमारे शॉप में, आप यदि चुप रहोगे तो हमें पता नहीं आपको देना क्या है. लेकिन आप मांगोगे शक्कर है, हम कहेंगे है, ये लो शक्कर, नमक है, नमक है, दाल है, दाल है. तो उस तरह से आपको मिलता जाएगा, हम देते जाएंगे. तो therefore ask is a wonderful thing. It says always seek knowledge. So yes, sir. Questions, it is always very good. So always free to ask questions. Okay, then I think I should take this opportunity. Please. Sir, you mentioned about 1,000 days, which can be one of the, a parameter to sustain the business. But the new normal, even those who have started a business cannot hold up to 1,000 days, and they had to face this pandemic. And there are some entrepreneurs who have also changed their original line of business and started a small business. Now, in coming to this, after, I shouldn't say after pandemic, but we are settling down with COVID, and the industries or the products which worked very well during lockdown or till now may not have future also. So, do you really think that this 1,000 days proportion still exists? Yeah. See, when we are talking about entrepreneurship, we are talking in terms of something which will take care of you for your entire life. Yes, this lockdown was altogether something which no one has ever imagined. And this pandemic, this lockdown has created many jobs. I saw a girl who was working with the call center, and call centers closed, and the entire family was dependent on her. After 3 days, suddenly something struck in her mind. She started selling raw eggs, 2 trays of eggs at Hanuman Road, Vile Parle, Mumbai. Other shop walas, जे खोमचे गाडी वाले होते, त्या लोकांनी थोडा तिला ऑब्जेक्ट केलं. So luckily I was a witness. So I just told her, you better sit here. Here nobody will object.
इकडे एक चपलेचं दुकान होतं ते बंद होतं, तर तिथे ती बसली. फ्रॉम 2 trays of egg, gradually her sale increased and it went on to become almost 20-24 days. मॉर्निंग 6 o'clock ला बसायची, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बसायची आणि एग्स विकायची आणि संध्याकाळी तिचे सगळे ट्रे विकले जायचे. अँड आय थिंक नो मोर कॉल सेंटर, आय चेंज माय लाईफ. अँड नंतर तिने एग बरोबर छोटे छोटे गोष्टी ऍड केले अँड नाउ शी हॅज स्मॉल किराणा शॉप. Yeah. That is the thing called adaptability. Adaptability, rightly, sir. Yes, Yes. sir. If Yes, you sir. don't have that adaptability, गेलो आता प्लास्टिक बंद झाले, तो प्लास्टिकचे पिशव्या बनवत होते त्यांनी काय करायचं. आणि ही गोष्ट त्यांना ऑलमोस्ट 1 वर्षात आधीपासून माहिती होती. गव्हर्नमेंट वॉज टेलिंग देम की प्लास्टिक बॅन येणार आहे. द इंडिकेशन की यू चेंज युअर सेल्फ, कॅन यू अडॉप्ट समथिंग वेअर बाय यू कंटिन्यू इन बिझनेस, move plastic or create some other product out of that. नहीं अपना पहचान है रे, वो सब बात है, कुछ नहीं होगा. Right, sir. Adaptability. Yes, sir. Thank you, sir. Thank you so much. Thank you for asking questions. We are happy. Any other questions? It's almost 11:28. I have already Sir, I would like 28 minutes. yeah. Sir, I don't have a question as such, but as you said, how can we take this session in a different manner? So Yes, please. I Very just good. wanted to share about it. We had a guest lecture regarding, it was basically regarding costing subject, but then this is specifically applied to, this can be applied to this type of session also, wherein the group of the students were divided into groups and virtual money was given to them. And then they were given a task that they are supposed to prepare a iCard for students. And then there was a store, and from that you can purchase your material, whatever money you have, within that you have to purchase your material, and you have to make a best product which will be profitable as well as attractive, as well as all the other aspects of the business can be taken into consideration. And still you have to show, you have to present in front of all others that how and what you have done, and how calculations were done, what how material was saved, how money was saved, how efforts were saved and all, and how overall business, that particular project was fruitful or rather profitable. So I think that type of session can also be taken. Very good. for this. Activity based. Yes. Completely activity. Yes. Very good. Very Correct. good. And at the end of that session, all the students have told that what type of characteristics they thought that were involved and were important for all these activities. Too good. Yes. Very good. I think time to stop because the next session is going to start. So I hand over the baton to Sachin sir. Hope the session was of some use to you all. Yes, sir. Yes, sir. Please do Definitely, send sir. it to us. No problem. We'll be more than happy to answer that. Can I ask one? PowerPoint with Sachin sir. So if you require, you can have it. So can I ask one? Yeah. Yes, Sachin sir. All yours. Yeah, somebody's asking for a question. Shall we take it or? Yeah, please. If you have time, we can. Yeah, we can have a last question, please. Sir, this is Harshad. I have the mechanical background. So let's say I have many design ideas. So which is better to see? I have fear that if I start something with business, so I'll get stuck to one kind of thing, and I'll not be able to do other things. Like I have many interests in various different designing different products. So I have fear that I'll get stuck to one if I go into detail for like business and all. So selling ideas is better or starting for the business is better? Always starting business is better because when you are saying you have so many ideas, I just said, take one idea, consolidate, start the next. If you start doing simultaneously, you are gone. You will not be able to focus even on one. Yes, if you have multiple ideas,
if there are buyers who are going to buy your ideas and you think let them do it, your choice. पर आपकी आइडिया है तो आपको ही करना चाहिए. So, but I have seen time is also important. No, if I get stuck to one, then because I have seen. See, you have answered yourself. You have answered yourself. Time is also important. Suppose ये आइडिया जो टाइम आपने लगाया 2 साल के बाद अचानक चेंज हो गया. So don't you think you will always feel good that I didn't start that? No, but the converse is also true, sir. I have seen that. I could not go into that, and I could see the products. Like I had thought of that, and now there is a reality. So decision making. Therefore, I said yes, no, maybe. We delay. So, Harshad, I will also request you to connect with me. I'll be able to help you in even thinking about whatever you have in your mind and making that into reality. Yes, and very frank here in the forum, we don't charge anybody anything. It's a nation building exercise that myself and my wife are doing so that nation benefits. This nation has given us so much. We are really happy to give this back to the society. So connect with me, and I'm sure you will be able to convert your one idea immediately, and then you will start working on other ideas also, rather than selling it to somebody and creating wealth for him. That's great, sir. That's great. Thank you, sir. Yes, thank you, Venkatesh sir, for very insightful and enriching session for all of us. And this is the time for a quick break of 5 minutes. आणि सरांची ग्रँड डॉटर पण आहे, तर ती तिकडनं आपल्याला पण आवाज देईल. सो आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया. बरोबर 11:34 झालेले आहेत आणि आपण 11:39 परत भेटूया. तोपर्यंत आपण Thank you everyone. Thank you very much. Enjoy your day.